परमेश्वराची उपकार स्तुती असो, त्याचा आशीर्वाद घेण्याकरता आपल्या सर्वांना आज ह्या संध्याकाळी त्या देवाने त्याच्या पवित्र मंदिरात तो घेऊन आलाय. कारण तो आपल्यावरती प्रेम करतो, आपली काळजी घेतो आणि म्हणून तो आपल्या सर्वांकरता वधस्तंभावर होता. आपण त्याच्यावरती किती प्रेम करतो ही गोष्ट वेगळी आहे, मात्र तो आपल्यावर प्रेम करतो. प्रीती म्हटलेला देव आहे. देव प्रीती आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली आणि प्रीती म्हणावी तर हीच की आपण पापी असता ख्रिस्त आपल्याकरता वधस्तंभावर मरण पावला. आणि त्या देवबापाची हीच इच्छा आहे की आपण त्याच्यावरती प्रेम करावं. तो जसा आपल्यावरती प्रेम करतो, आपणही त्याच्यावरती प्रेम करावं. आपण स्वतःला जर ख्रिस्ती म्हणवतो आणि त्याच्यावर प्रेमच करत नाही, तर त्या ख्रिस्ती म्हणवण्याला काय अर्थ आहे का? नाही. असो, आजच्या म्हणण्याकरता माझ्यासमोर जे वचन आहे, तुमच्याकडे सर्वांकडे बायबल आहेत. प्रकटीकरणाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय आणि 20वं वचन. प्रकटीकरण 3 आणि 20. तो पुनरुत्थित ख्रिस्त म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन व तो माझ्याबरोबर जेवीन. आज पुष्कळांनी उपासमातील पहिला दिवस उपास केले असतील कदाचित, किंवा उपास सोडून आले असतील, जेवून आले असतील. हसता तुम्ही उपास सोडून आलात? नाही, सोडायचं आहे, गेल्यावरती केलाच नाही. व्हेरी गुड. मी त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. प्रार्थना करू. आमच्या जिवंत सामर्थ्यवान दयाघन प्रभुदेव बापा, उपासमातील पहिला दिवस आणि पहिली संध्याकाळ तुझ्या चरणाजवळ येण्याची, तुला आबा आणि बापा म्हणून हाक मारण्याची, तुझपासून खूप आशीर्वाद घेण्याची तू आम्हाला ही संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाला देवबापा तुझबरोबर खूप विश्वासू आणि प्रामाणिक राख. ह्या उपास समयात देवबापा आम्ही शरीराने नाही परंतु आत्म्याने तुझी उपासना करावी, आत्म्याने तुझ्याबरोबर राहावं, चालावं आणि तुझ्या अनंत आशीर्वादाचं वाटेकरी व्हावं, अशी तुझी इच्छा आहे. म्हणून हा उपास समय आम्हा प्रत्येकांच्या जीवनाला तू जोडलास आणि ह्या उपास समयात तुझं गौरव आमच्या जीवनातून घडू दे, अशी आम्ही तुझकडे आज ह्या संध्याकाळी प्रार्थना करतो. कारण तोच आमचा तारणदुर्ग, आमचा आश्रयदुर्ग आहेस. तुझ्या नामाला गौरव असो. ही प्रार्थना आमचा प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र नामात मागतो. आमेन. पहा मी दाराशी उभा आहे. पहा मी म्हणजे ज्याने आपल्याला निर्माण केलं तो देव, ज्याने आपल्या प्रत्येकाला
आपल्या हाताने आपल्या आईच्या उदरात घडवलं, ज्याने आपल्याला त्याचा श्वास दिला आणि जो रोज आपल्याला रोजची भाकर देतो, ज्याने आपल्याला घरदार दिलं, संसार दिला, आई वडील लेकरं दिले, तो सर्व जगाचा निर्माण करता देव तो म्हणतो की मी तुमच्या दाराशी उभा आहे. ज्याच्याकडून आपण सर्व घेतलं, ज्याने आपल्याला सर्व गोष्टी पुरवल्या दिल्या, तो देव म्हणतो की मी तुमच्या दाराशी उभा आहे आणि ठोकीत आहे. परंतु आज किती वर्ष झाले तरी त्याच्या लोकांनी त्याच्याकरता आपलं दार, आपलं जीवन, आपलं आयुष्य, आपला संसार, आपलं घर त्याच्याकरता उघडलंच नाही. तरी मी स्वतःला म्हणवते ख्रिस्ती. भारी जोक आहे नाही का? फार भारी जोक आहे. अरे तुम्ही त्याला स्वीकारलंच नाहीये, तो तुमच्या दाराच्या बाहेर उभा आहे आणि तुम्ही म्हणता मी त्याच्या उपासनेकरता चर्चमध्ये गेले. खरी गोष्ट आहे ना? काय वाटत असेल त्या देवाला? तो आपलं अंतःकरण चाळून पाहणारा देव आहे आणि अंतःकरणाची शुद्धता, पवित्रता त्याला आवडते. जर प्रभू मी तुला माझ्या घरात घेतलं ना, माझ्या जीवनामध्ये तर तुला स्थान नाही आहे, तर मी स्वतःला ख्रिस्ती कसा म्हणवतो? आपण जे शुभवर्तमान वाचलं तो आपल्या स्वकीयांकडे आला. योहान 1:11. तो आपल्या स्वकीयांकडे आला, मात्र त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्याच्या स्वकीयांनी त्याला अजून दाराच्या बाहेरच उभं केलंय. देवाला मला खूप आनंद वाटत असेल आपल्याबद्दल, त्याला खूप समाधान वाटत असेल की बाबा आपण त्याला दाराच्या बाहेर उभं केलंय आणि मी चर्चमध्ये येऊन आरामशीर पंख्याच्या खाली बसलोय. तो आपल्या जीवनाबद्दल कधी विचार करत नसेल? अरे आपल्याला सर्वकालचं जीवन मिळावं म्हणून तो वधस्तंभावर गेला आणि तो दाराच्या बाहेर उभा आहे ह्याच्याकरता की तो आपल्याला सर्वकालचं जीवन घेऊन आपल्याकरता आलाय. अहो त्याला आपल्याला सर्वकालचं जीवन द्यायचंय म्हणून तो तिथे उभा आहे. आपलं जीवन खूप आशीर्वादाने भरायचं आहे म्हणून ते आशीर्वाद घेऊन उभा आहे. आपलं जीवन शांतीने, आनंदाने, प्रीतीने भरून टाकायचंय त्याला म्हणून तो दाराशी उभा आहे. मात्र पुष्कळांनी त्याला घरात घेतलंच नाही. मी ठोकतोय, तो म्हणतो मी ठोकतोय दार. पवित्र शास्त्र सांगतंय की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर पुढे काय किती बरे होईल. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अंतःकरणात येण्याची त्या देवाची इच्छा आहे.
आणि हे जे उपवासाचे जे दिवस आहेत ना, हे लेंताचे जे दिवस आहेत ना, उपवास आणि प्रार्थनेचे दिवस, ते सर्व कालचं जीवन मिळवण्याचे दिवस आहेत. फार विचार करा ह्यावरती. तरी कित्येकांनी त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलंच नाहीये. दे हॅव नॉट ॲक्सेप्टेड हिम. त्याला स्वीकारलंच नाही. पण त्याने तुम्हाला स्वीकारलाय आणि त्याने स्वीकारलाय म्हणून तो आपल्या पापांकरता वधस्तंभावर गेला. पण आपण त्याला स्वीकारलेलं नाही. दाराच्या बाहेरच आहे तो, अजून तिथं उभा आहे. तो म्हणतो मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्यातलं जीवन देण्याकरता आलो. आणि ही गोष्ट प्रत्येक रविवारी पाळक साहेबाच्या संदेशातून आपण ऐकत असू. पण किती लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं आहे? किती लोकांना खरंच वाटतंय की तो मला खरंच सर्व कालचं जीवन देण्याकरता आला आहे, स्वर्गाच्या राज्यातलं जीवन देण्याकरता आला आहे आणि माझं जीवन खूप आशीर्वादाने भरावं म्हणून तो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आला आहे. पण मीच त्याच्याकरता अजून दार उघडलं नाही. तरी मी स्वतःला ख्रिस्ती समजतो, तरी मी हा लेंत समय साजरा करणार आहे. अरे कमाल, तुमची डेअरिंग आहे. अरे ज्याच्या नावाने तुम्ही लेंत समय साजरा करणार आहात तो प्रभू आहे कुठे? दोन 2000 वर्षापूर्वी त्याच्याबद्दल असाच प्रश्न निर्माण झाला होता. ते मागे लोकांनी विचारलं, यहुद्यांचा राजा जन्मला, तो कोठे आहे? आणि पुष्कळ ख्रिश्चन लोकांना त्याचं अजून उत्तरच सापडलं नाही, कारण त्याला शोधायचाच प्रयत्न केला नाहीये. आता तो ठोकतोय, त्याच्याकडे लक्ष द्यायलाच वेळ नाहीये. पण तो आज आपल्या सर्वांना म्हणतोय की मी तुमच्या दाराशी उभा आहे आणि मी ठोकतोय. किती लोकांनी खरंच त्याचा शब्द ऐकण्याचा प्रयत्न केला, त्या जिवंत देवाला ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरात, आपल्या संसारात, इवन आपल्या चर्चमध्ये जागा देण्याची पुष्कळांनी किती लोकांनी इच्छा प्रकट केली आहे. आणि तो म्हणतो की जो कोणी दार उघडून मला आत घेईन, मी त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. अरे त्याला घरातच घेतलं नाही, उपाशी बाहेर उभा आहे तो. जेवणाची गोष्ट सोडून द्या, तरी रोज मी प्रार्थना करतो, काय आमची रोजची भाकर, हा तू बाहेर उभा राहा. हा ख्रिस्ती धर्म आहे. पण आमची रोजची भाकर, हा नाही का? आणि आपण म्हणतो की आमच्या देवासारखा जिवंत देव, एकुलता एक देव जगात दुसरा कोणताच नाही. पण तुम्ही काय दिवे लावलेत? मी आहे काय काय शब्द वापरतो, मला क्षमा करा. परंतु प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात डोकावून बघा की आजपर्यंत मी त्या देवबापाला माझ्या जीवनामध्ये स्थान दिलं आहे का? त्याला मी आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला आहे का? मी काय म्हणून चर्चमध्ये येऊन बसतो, कशा करता? अरे त्यालाच घेतलं नाही संगती, त्यालाच स्वीकारलं नाही.
ख्रिश्चन लोक म्हणजे कसे माहिती आहे, नुसती वाजणारी थाळी आणि नुसता आवाज, नुसता आवाज, त्याला काही अर्थ नाही. अरे ज्याचा मी रोज प्रार्थना करतो, रोजची भाकर आम्हाला दे, त्यालाच बाहेर उभा उपाशी ठेवलाय मी. आणि त्याचा शब्द न ऐकणं ह्याच्यासारखं अयोग्य मन कोणाही माणसाला नसावं. ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, मला निर्माण केलं, मला सांभाळतो, मला हाताला धरून चालवतो, त्यालाच मी बाहेर उभं केलंय. तुम्ही विचार करा, प्रत्येकजण विचार करा. देवबापा, ही गोष्ट जर माझ्या हातून आजपर्यंत जर झाली असेल, इथून पुढे देवबापा मी तुझा सोबत घेऊन जीवन जगावं. म्हणजे तू दिलेलं सर्व कालचं जीवन, सर्व कालचा आशीर्वाद, आनंद, शांती, सहनशीलता, सर्व 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 मला मिळावं. कारण तू माझा पवित्र प्रभू आहेस. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, गोष्ट सांगतो. हे कोविडचे दिवस होते, कोविडचे दिवस. आणि कोविडच्या दिवसामध्ये बहुतेक आपल्या सर्वांना कोणालाच बाहेर जायची परवानगी नव्हती. परंतु काय चर्चेसचे लोक आहेत ना, त्यांनी गव्हर्नमेंटकडून काय स्पेशल परमिशन घेऊन ते सोशल वर्क करायचे आणि आपल्या चर्चच्या लोकांना भाजी नेऊन दे, हे नेऊन दे, ते नेऊन दे, बॅगेतून असं घेऊन द्यायचे. माझ्याकडे पण 2दा-3दा चर्चचे लोक आले होते घेऊन. एका ठिकाणी त्या चर्चच्या लोकांनी त्यांच्या चर्चा त्या ब्रदरला सांगितलं, तुमच्याकडे आम्ही प्रार्थनेला येतो उद्या संध्याकाळी 7ला प्रार्थनेला येतो. म्हणजे आपल्यासारखं नाही 7ला ठरवलं 7:30ला आले असं नाही. ते म्हणाले आम्ही बरोबर 7ला येतो. हे गेले बाबा. काय 4-5 जण हे ब्रदर लोक त्या माणसाच्या घरी प्रार्थनेला गेले. आणि जाताना त्यांनी ते निळ्या बॅग्स असतात ना मोठमोठ्या, त्याच्यात साखर, तांदूळ वगैरे, गहू वगैरे आणि भाजीपाला वगैरे, कांदे, बटाटे, टमाटे सगळे घेऊन गेले. कारण त्या कोणाला बाहेर पडता येत नाही ना. सो दे वर डुईंग सोशल वर्क. हे घेऊन गेले. आता घेऊन गेल्यानंतर त्याने बेल दाबवली. बरोबर 7ला तिथे यांना काय वाटलं की तो आपली वाट पाहत असेल. बेल वाजवली, 5 मिनिटं झाले, परत 5 मिनिटांनी वाजवली बेल, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, दार काय कोणी उघडलंच नाही. अरे हे लोक म्हणे असं कसं काय यार. पण त्यांना ऐकू येते की आतमध्ये काहीतरी गडबड झाली. कारण तेव्हा शांतता होती ना, का ट्रॅफिक वगैरे, त्यामुळं काय ते ऐकू येत होतं आतमध्ये काहीतरी चाललंय, गडबड आहे. 20-25 मिनिटं झाले. हे चर्चचे लोक बेल वाजून थकले. पण आता 25 मिनिटं झाले, तो काही येणार नाही बाहेर, चला आपण जाऊ. हे गेले निघून. हा गडी घरातला अर्ध्या तासानंतर बाहेर आला. ते शेजाऱ्यांना विचारलं की ते बेल वाजवत होते आमचे लोक, अहो ते गेलं कुठं? हो नाही, किती वेळ ते थांबले तुमच्याकरता हो. आणि ते कंटाळले, शेवटी अर्धा तास झाला तुम्ही उघडलंच नाही दार, ते गेले निघून. बरं ते आले होते, ते 5-6 मोठमोठ्या त्या निळ्या बॅग घेऊन आले होते तुमच्याकरता. त्याच्यात तांदूळ होते, गहू होते, साखर होती, डाळी होत्या, काय भाजीपाला होता, कांदे बटाटे होते. तो माणूस काय विचारतो माहिती आहे का, घरातला माणूस, मग त्या पिशव्या आहेत कुठं? तर ते घेऊन गेले. ते घेऊन गेले कारण ते घेऊन आले होते, आशीर्वाद घेऊन आले होते.
त्याच्याकरता त्यांना नाही म्हणून त्याने उघडलंच नाही दार, ते घेऊन गेले. हा ग्रहस्थ म्हणतो, अहो त्याला अजून 10-15 मिनिटं थांबायला काय झालं होतं, मी जरा बिझी होतो आतमध्ये. काय बरं, गेले ते गेले, पण त्या पिशव्या तरी ठेवून जायचे. ख्रिश्चन माणूस, हा टिपिकल ख्रिश्चन माणूस, टिपिकल ख्रिश्चन माणूस. प्रार्थना नाही केली त्यांनी, ते प्रार्थनेसाठी थांबले नाही तरी चालेल, पण त्या पिशव्या तरी ठेवून जायचे. तू आमच्या घरात आला नाही तरी चालेल, पण रोजची भाकर आम्हाला दे. आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी रोजच्या तो आम्हाला पुरव. तो त्या घरातला मालक आणि आपण किती फरक आहेत. प्रियांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ते चर्चचे लोक निघून जाऊ शकतात, तुमचा देव, तुम्ही दार जरी उघडलं नाही ना तरी तो निघून जाणार नाही, कारण त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. त्याने स्वतःच्या हाताने, तुम्ही जे प्रत्येक जण बसलात ना आईच्या उदरी, स्वतःच्या हाताने घडवलंय. अरे प्रियांनो, त्याचा स्पर्श झालेले तुम्ही लोक आहात. तुमच्या जीवनाच्या अगोदर त्याने तुम्हाला स्पर्श केलाय. स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या आईच्या उदरी तू माझी घडण केलीस, विलक्षण प्रकारे तू मला निर्माण केलंस. अरे तुम्ही जगात येण्या अगोदर त्याने तुम्हाला हात लावलाय, स्पर्श केलाय. आणि त्या देवाला आपण आपल्या जीवनामध्ये स्थान देऊ नये, घरात घेऊ नये. ह्याच्यासारखं कठीण मन कोणत्याही ख्रिस्ती माणसाचं नसावं. ते लोक जाऊ शकतात, प्रभू जाणार नाही. प्रभू जाणार नाही, कारण तो आपल्यावरती खूप प्रेम करतो. अरे प्रेम करतो ह्याचं सर्वात सुंदर उदाहरण आहे की आजपर्यंत जरी त्याने तुम्ही त्याला आपल्या घरात घेतलं नाही, आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं नाही, तरी आज तो सुखरूप त्याच्या आशीर्वादाकरता ह्या चर्चमध्ये तुम्हाला घेऊन आलाय. नाही वाटत? हा, तुम्ही त्याला स्वीकारलं नाही तरी तो तुम्हाला आशीर्वाद देण्याकरताच घेऊन आलाय. कारण योहान 3:16 मध्ये काय म्हणतो, त्यांचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक. सर्वांना पाठ आहे, परंतु त्याला घरात घेऊ नका. काय वाटत असेल देवाला माझ्याबद्दल, आणि माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या 40 दिवसात त्या देवाला मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याला आपलं जीवन त्याच्या हातात द्या. त्याला आपल्या सर्व कालचा तारणारा म्हणून तुम्ही स्वीकारा. अरे ज्या अर्थी तुम्ही त्याला घेतलं नाही घरात, त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सर्वकालचं जीवन नको, तुम्हाला सर्व काळाकरता स्वर्गात जायला नकोय. मग कुठे जाणार तुम्ही? तुम्ही जर सर्वकालचं जीवन त्याच्याकडून स्वीकारणार नाहीत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही सर्वकालचा नरकाला अगोदरच होय म्हणून टाकलाय, म्हणून त्याला घेत नाहीत घरात. ही सत्य गोष्ट आहे. त्याचा आशीर्वाद, त्याचा आनंद, त्याची शांती, त्याची पवित्रता मला नकोय दे बाप्पा, तू बाहेरच उभा राहा. मात्र आम्हाला आमचं रोजचं दे.
जर तो निघून गेला ना आपल्यापासून, तो आपल्या बरोबर आहे, आपल्यावर प्रेम करतो म्हणून हा श्वास चालला आहे. जर तो निघून गेला ना, हा श्वास निघून जाईल. एक दिवस कळणार नाही, कळणार नाही. ते देवाची इच्छा आहे की त्याने दिलेलं आशीर्वादी जीवन ह्या 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 40 दिवसात आपण जगावं आणि त्याला आपल्याद्वारे आनंद मिळावा, ही त्याची इच्छा आहे. तुम्हाला कल्पना आहे 2000 वर्षापूर्वी अशीच घटना घडली ना. जन्म घेण्याकरता त्या बेतलेमात दारोदारी तो गेला, ठोकला योसेफ आणि मरियमनी. कोणी घेतलं नाही हो त्याला घरात. माहिती आहे ना तुम्हाला गोष्ट, नाताळाची गोष्ट माहिती आहे ना, सर्वांना माहिती आहे. हा हो, सर्वांना माहिती आहे. त्याला कोणी घरात घेतलं नाही. शेवटी त्याला गोठ्यात जावं लागलं. कोणाकरता? आपल्याकरता. कारण तो तसाच जर गेला असता ना, तर तुम्हाला तारणारच सापडला नसता. आयुष्य तुमचं राख रांगोळी झाली असती. ह्या पापात मेलेल्या माणसाला नवीन जीवन देण्याकरता तो म्हणाला, हा पहा मी तयार आहे, मी जातो. तो प्रेम करतो आपल्यावरती आणि आपला श्वास आहे त्याचं सर्वात फार मोठं उदाहरण आहे की देवबापा, तू मला जे घर दिलंस त्या घरात मी आनंदित राहतो, सगळं सगळं राहतो, पण तुला घराच्या बाहेर ठेवलंय. घर आपल्याला दिलं कोणी? देवबापाने नाही का? आपल्याला रोजची भाकर देतो, रोजचा श्वास देतो, पाणी देतो, सगळं 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 देतो दे बाबा, पण तू काय घरात येऊ नकोस. अरे मग तुम्ही सर्वकालच्या जीवनात जाल कसे काय? आपण आपल्या जीवनात गोष्टीत बिझी आहोत, त्याच्याकडे लक्ष द्यायला, त्याच्या ठोकड्याकडे कान द्यायला आपल्याला वेळ नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो, संधी आहे तोच साधून घ्या. आणि जेव्हा शेवटी आपली जायची वेळ येईल ना, काय तेव्हा ते स्वर्गाचं दार आपल्याकरता कायमचं बंद असेल. कारण तुम्हीच त्याच्याकरता दार उघडलं नाही. तुम्हीच त्याला म्हणालात की तुम्हाला सर्वकालचं जीवन नको आहे. तुम्हीच म्हणालात की तुम्हाला स्वर्गात यायला नको आहे, म्हणून तुम्ही त्याच्याकरता दार उघडलं नाही आहे. तुम्हीच इनडायरेक्टली म्हटलं आम्हाला नरकात जायला पाहिजे, मग तो दार उघडेल कसा? अरे तुम्ही त्याच्याकरता दार उघडलं नाही इथे, तो तुमच्याकरता दार तिकडे कसा उघडेल? कळतंय मी काय बोलतो? जर तुम्ही त्याच्याकरता इथं उघडणार नाहीये, तुम्हाला काय वाटतं त्याने तुमच्याकरता तिथं उघडं ठेवा? पण मी एक गोष्ट बघितली, आपण ख्रिश्चन जरी म्हटलो ना, सर्वकालच्या जीवनाबद्दल लोक कधी विचार करत नाहीत आणि इंटरेस्टेड नाही आहेत. इंटरेस्टेड नाही आहेत. सर्वकालच्या जीवनाबद्दल म्हणा, त्याच्या आशीर्वादाबद्दल म्हणा, सगळ्याबद्दल म्हणा, पण तुझा श्वास आम्हाला चालू ठेवा, तेवढं मात्र कर. कारण जगातल्या पुष्कळ गोष्टी करायच्यात. जर आयुष्यभर आपण त्याचं ऐकलं नाही, तर आपल्या आयुष्याच्या शेवटी त्याने आपलं काय म्हणून ऐकावं?
अहो आपण जसं पेरू तसंच उगवेल. इथं काय तुम्ही पेरीत आहात ह्याची कल्पना आहे? एक मी जास्त वेळ घेते, 1-5 मिनिटं घेतो, कारण मी बोलायला लागलो अजून अर्धा 1 तास बोलेल, नक्की बोलेल. गुड फ्रायडेची तयारी चालू आहे माझी, 3 तासाची मी बोलणार आहे. ज्या देवाने आपण पवित्र वचनात आहोत, एका वेळेला 7,000, 5,000, 3,000, 4,000 लोकांना जेवण दिलं, हां नाही का? 5 भाकरी 2 मासे जेवण दिलं त्याने. तो म्हणतो की मला तुमच्या घरात येऊन जेवायचं आहे का? त्याला काय जेवण मिळत नाही का? काय 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 काय? अरे तो तुम्हाला घरात पुरवतोय, आमची रोजची भाकर तोच पुरवतोय, आणि तो बाहेर तिथे उपाशी राहिलाय, कारण आमच्याकडून त्याला अजून काही मिळालंच नाही. काय विचार करा. आणि त्याची इच्छा आहे, तो म्हणतो मी जो उघडील मी त्याच्याबरोबर जाईल, त्याच्याबरोबर जेवील आणि तो माझ्याबरोबर जेवील. अरे त्या देवाला जर आपण आपल्याबरोबर जेवणाची संधी दिली नाही, त्याला घरात घेतलं नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रगटीकरणाचा ग्रंथ, कोकराच्या लग्नाच्या मेजवानीला बोलावलेले आपण लोक आहोत. आणि जर आपण उघडलं नाही दार, तुम्हाला काय वाटतं? ते दार आपल्याकरता बंद झालं तर मेजवानीत तुम्ही आपण भाग घेऊ शकू नाही. अरे तुम्ही त्याला स्वीकारलंच नाही, त्या कोकऱ्याला. योहान म्हणाला ना, हा पहा देवाचा जगाची. हे फक्त पवित्र वचनशास्त्रात बज आहेत वाचायला. ह्यावरती अवलंबून मुळावलेलं जीवन आपलं पाहिजे. लूकऋषी वर्तमान 13वा अध्याय आणि शेवटचं वचन घेतो मी, आणि 25वा वचन 13-25. कोणाला मिळालंय? वाचा, मोठ्याने वाचा. दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईल, तुम्ही कुठले आहात हे मला माहित नाही. हा, अरे लूक प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? 13-25, घर जाण्याने उठून दार बंद केले. म्हणजे जे तुम्ही बाहेर उभे आहात, बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. काय भारी जोक आहे. तू त्याला दार उघडलं नाही आणि तू म्हणतो माझ्यासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईन, तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही. कारण तुम्ही प्रभू बरोबर ओळखच ठेवली नाही. प्रभू बरोबर काय त्याच्याशी बोलणं नाही, त्याची प्रार्थना नाही, त्याला जीवनात घेणं नाही, काय नाही काय नाही. प्रभू काय काय कठीण परिस्थिती असेल नाही त्या शेवटचा क्षण. मी तुम्हाला ओळखत नाही. अरे प्रभू असं कसं काय? अरे मी त्या ख्रिस्त ती सेवा मंडळीची मी सभासद होते ना, मी प्रत्येक रविवारी जात होते ना, आणि मी दानपात्रात पण पैसे टाकत होते ना, आणि तू म्हणतोय तू कोण आहे? मी ओळखत नाही.
तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवरती तो आपल्याकरता स्वर्गाचं राज्य उघडेल? अरे ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचा आणि माझा जर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश असता तर प्रभूला वधस्तंभावर जाण्याची गरजच भासली नसती. हे कळतंय आपल्याला, पण त्याला घरात घ्यायचं कळत नाही. मान डोलावतात सगळेजण. काय वाटतं, प्रभू तुमच्याकडे पाहत नसेल, तुमचं अंतःकरण पाहत नसेल, तुमचे विचार जाणत नसेल, मग तुम्ही काय करणार आहात? पाहतो मग काय करणार आहात? म्हणून मी म्हटलं हे 40 दिवस जे आहेत प्रभूला आपला स्वतःचा तारणारा म्हणून स्वीकारायला. पश्चाताप हे 40 दिवस पश्चाताप, उपास तापास पश्चाताप करण्याचे दिवस आहेत. प्रभूकडे क्षमा मागण्याचे दिवस आहेत. प्रभूकडे नवीन जीवन मागण्याचे दिवस आहेत. तुम्ही कोण आहात हे मी तुम्हाला ओळखत नाही. आपला बाप्तिस्मा झालाय, आपलं दृढीकरण झालंय, तरी त्याला आपली ओळख नाहीये. काय वाटतं, प्रभू मला काय म्हणून ओळखत असेल? प्रभू आपल्याला काय म्हणून ओळखत असेल? की हीच ती व्यक्ती आहे, हीच तो पुरुष, हाच तो बाई आहे. मी याच्या दाराच्या बाहेर कितीतरी ठोकत उभा राहिलो, कितीतरी वर्ष. हिने उघडलं नाही दार, ह्याने उघडलं नाही दार, आणि आता मला म्हणतात प्रभूजी आम्हा करता दार उघडा. आणि जेव्हा आपण बाहेर उभं राहू ना, दाराच्या बाहेर बंद असेल ना, तर तो सैतान कोणाला गिळावा हे शोधित फिरतो. जे आतमध्ये आहेत त्यांना बाहेरच्या बाहेर घेऊन जाणारा तो आहे. तशी पाळी आपल्यावर येऊ नये ही देवबापाची इच्छा आहे. म्हणून नेमणे हे वचन ऐकण्याकरता तो मला आज संध्याकाळी घेऊन आलाय. हे तुमच्या जीवनातून व्यर्थ जाऊ देऊ नका. पश्चाताप करा ह्या लेंथ समयामध्ये. त्याला स्वीकारा, आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा. त्याच्यासाठी असलेलं सर्वकालचं जीवन, सर्वकालचा आशीर्वाद, सर्वकालचा आनंद तुम्ही घ्या. ही देवबापाची तुमच्याकरता फार 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 मनापासून त्याची इच्छा आहे. देव करो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यास, राहण्यास आपला प्रत्येकाचं मार्गदर्शन आणि सहाय्य हो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता व सदा सर्वदा युगानुग असोत. आमेन. प्रार्थना करूया आपण. आमच्या जिवंत सामर्थ्यवान दयागानं प्रभुदेव बाप्पा, तुझ्या आशीर्वादातलं जीवन दे बाप्पा, तो आम्हाला दे. तो आमच्याकरता फार आशेने आमच्याकडे पाहतोस, हाक मारतोस आम्हाला. आणि आम्ही आमचं जीवन, आमचं घर तुझ्याकरता उघडावं आणि तुझ्या अनंतकालचं आम्ही राज्याचे सहभागी व्हावे. तसं तू दे आणि कृपेने होऊ दे. आम्हा पापी लेकरांवर दया कर. या संदेशाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रार्थना आमचा प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि गबरबी नामात मागतो. आमेन.